विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयांतर्गत विविध मुद्द्यांचा अभ्यास करत आहोत. ज्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अशांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून नवे व्हिडिओज तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. म्हणून तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा अशी सुरुवातीला विनंती करतो. आणि आज आपण आपल्या नव्या टॉपिककडे जाऊया. हॅबिटॅट लॉस, अधिवासाचा ऱ्हास. हॅबिटॅट लॉस रेफर्स टू द प्रोसेस बाय विच नॅचरल हॅबिटॅट्स आर रेंडर्ड अनेबल टू सपोर्ट द स्पीसीज दॅट ओरिजिनली इनहॅबिटेटेड them. This phenomena occurs due to various human activities and natural processes, leading to the degradation, fragmentation, or complete destruction of ecosystems. अधिवासाचा ऱ्हास याचा अर्थ नैसर्गिक निवासस्थानांची अशी प्रक्रिया ज्यामुळे ती मूळच्या प्रजातींना समर्थन देण्यास असमर्थ बनतात. ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे उद्भवते, ज्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास, परिसंस्थेचं विखंडन किंवा संपूर्ण विनाश होतो. अधिवासाचा ऱ्हास होण्याची कारणे, त्याचे परिणाम अभ्यासल्यानंतर आपल्याला अधिवासाचा ऱ्हास रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण याच उपाययोजनांचा अभ्यास करणार आहोत. डिअर स्टुडंट्स, वी हॅव स्टडीड द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ हॅबिटॅट लॉस. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न what are the remedies over it. The first remedy is protected areas. Establishing national parks, reserves and wildlife sanctuaries to protect significant habitats and ecosystems. These areas provide safe havens for wildlife and help maintain ecological processes. उपाययोजनेतील पहिला उपाय म्हणजे संरक्षित क्षेत्रे निर्माण करणे. महत्त्वपूर्ण अधिवास आणि परिसंस्था संरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने, राखीव क्षेत्रे आणि वन्यजीव अभयारण्ये स्थापन करणे आवश्यक आहे. या क्षेत्रांमध्ये वन्यजीवांसाठी सुरक्षित आश्रयस्थान प्रदान केली जातात आणि परिसंस्थेतील प्रक्रिया टिकवून ठेवण्यास त्याची मदत होते. फॉर एक्झाम्पल, येलोस्टोन नॅशनल पार्क इन USA protects a variety of ecosystem and species including grizzly bears, wolves and herd of bison and elk. अमेरिकेमधील येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान विविध परिसंस्था ज्यामध्ये अस्वल, लांडगे, बायसन आणि एल्कासारख्या प्रजातींना संरक्षण देते. The another remedy is sustainable practices. Promoting sustainable methods in agriculture, forestry and fishing to reduce environmental impact and preserve habitats. This includes practices like crop rotation, selective logging and sustainable fishing quotas. For example, agroforestry, which integrates trees and crops, helps maintain biodiversity, improve soil health and provide habitat for wildlife while producing food and other resources simultaneously. शाश्वत पद्धतीचा विकास हा अधिवासाचा ऱ्हास रोखण्याची एक उपाय ठरेल. पर्यावरणावरील प्रभाव कमी करायचा असेल तर त्यासाठी अधिवासांचे रक्षण करणे आवश्यक आहे. अधिवासांच्या रक्षणासाठी शेती, वनीकरण आणि मासेमारीच्या बाबतीत शाश्वत पद्धतींचा वापर करणे, प्रचार करणे आवश्यक आहे. जसे की क्रॉप रोटेशन म्हणजे आळीपाळीने पीक घेणे, निवडक जंगलतोड आणि शाश्वत मासेमारी कोटा या पद्धतींचा वापर केल्यास या शाश्वत पद्धती पर्यावरणावरील अधिवासाच्या ऱ्हासाच्या विपरीत प्रभाव कमी करण्यास मदत करतील. उदाहरणार्थ,
ॲग्रोफॉरेस्ट्री, ज्यामध्ये झाडे आणि पिके एकत्रित घेतली जातात, ज्यामुळं जैवविविधता टिकवण्यास त्याची मदत होते, मातीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते आणि वन्यजीवांसाठी निवासस्थान पुरवण्यास त्याची मदत होते. तसंच अन्न आणि इतर संसाधने सुद्धा एकाच वेळी आपल्याला घेता येऊ शकतात. Reforestation and afforestation. Planting trees to restore deforested areas and create new forests. These efforts help rebuild habitats, sequester carbon, and restore ecological balance. पुनर्रोपण आणि वृक्षारोपण. जंगलतोड केलेल्या क्षेत्रांमध्ये पुनरुद्धार करण्यासाठी आणि नवीन जंगल तयार करण्यासाठी झाडे लावावेत. या प्रयत्नामुळे अधिवास पुन्हा तयार करण्यास, कार्बन शोषण्यास आणि पर्यावरणीय संतुलन पुनर्संचयित करण्यास याची मदत होते. उदाहरणार्थ, द ग्रीन बेल्ट मूव्हमेंट इन केनिया, फाउंडेड बाय वंगारी माथाई, has planted millions of trees to combat deforestation and desertification, improving both environmental and human well-being. वांगारी माथाई यांनी स्थापन केलेल्या केनियामधील ग्रीन बेल्ट चळवळीने पर्यावरण आणि मानवी कल्याण दोन्ही सुधारण्यासाठी, जंगलतोड आणि वाळवंटीकरणाचा सामना करण्यासाठी लाखो झाडे लावली आहेत. Legislation and policies. Implementing and enforcing laws and regulations to protect habitat and endangered species. Effective policies can prevent habitat destruction and promote conservation efforts. कायदे आणि धोरणे. प्रभावी धोरणे अधिवासांचा ऱ्हास रोखू शकतात आणि संरक्षणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देऊ शकतात. म्हणून नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि संकटग्रस्त प्रजातींचे, लुप्तप्राय प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी कायदे आणि नियम लागू करणे, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हा उपाय महत्त्वाचा ठरतो. फॉर एक्झाम्पल, द एंडेंजर्ड स्पीसीज ॲक्ट इन द USA प्रोव्हाइड्स लीगल प्रोटेक्शन फॉर स्पीसीज ॲट रिस्क ऑफ एक्सटिंक्शन अँड देअर हॅबिटॅट्स, प्रमोटिंग रिकव्हरी प्लांट्स अँड हॅबिटॅट कन्स्ट्रक्शन. अमेरिकेमधील लुप्तप्राय प्रजाती कायदा नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांना कायदेशीर संरक्षण प्रदान करतो, पुनर्प्राप्ती योजना आणि अधिवास संरक्षणास प्रोत्साहन देतो. अवेअरनेस अँड एज्युकेशन. रेझिंग पब्लिक अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन अँड द इम्पॅक्ट ऑफ हॅबिटॅट लॉस. Education initiatives can inspire individuals and communities to take action to protect their natural environment. जागरूकता आणि शिक्षण. संवर्धनाचे महत्त्व आणि अधिवास नष्ट होण्याच्या विपरीत परिणामांबद्दल जनजागृती करणे हा एक अधिवासाचा ऱ्हास रोखण्यावरील उपाय ठरेल. शैक्षणिक उपक्रम राबवणे यामुळे समाजातील व्यक्ती आणि समुदायांना त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृती करण्यास प्रेरित करू शकतात. उदाहरणार्थ, ऑर्गनायझेशन्स लाईक WWF अँड ग्रीनपीस conduct campaigns to inform the public about threats to biodiversity and promote sustainable practices. WWF आणि ग्रीनपीस यासारख्या संस्था लोकांना जैवविविधतेला असलेल्या धोक्यांची माहिती देतात आणि हा धोका टाळण्यासाठी शाश्वत पद्धतींचा वापर कसा करायचा याबाबतीत प्रचार करतात. यासाठी सातत्याने विविध मोहिमा चालवतात. The last but not the least remedy over habitat loss is community involvement. Engaging local communities in conservation efforts to ensure sustainable management of natural resources. Involving communities in decision-making processes help align conservation goals with local needs and knowledge. समुदायांचा सहभाग. नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक समुदायांना संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग घेतल्यामुळे स्थानिक गरजा आणि ज्ञानासह नैसर्गिक अधिवास व प्रजातींच्या संवर्धनाची उद्दिष्टे संरेखित करण्यास त्याची मदत होते. उदाहरणार्थ, कम्युनिटी लेड कन्झर्वेशन प्रोजेक्ट्स इन नेपाल
involve local people in protecting and managing forests and wildlife, leading to successful conservation outcomes and improved livelihoods. नेपाळमधील समुदाय नेतृत्वाच्या संवर्धन प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांचा जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण त्यासोबतच व्यवस्थापन करण्यात सहभागी करून घेतले जाते. यामुळे संवर्धनाचे परिणाम आणि सुधारित उपजीविका साध्य करण्यात ते यशस्वी झाले आहेत. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण हॅबिटॅट लॉसवरती रेमेडीज काय आहेत, अधिवासांचा ऱ्हास रोखण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात याबद्दल अभ्यास केला. संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, या व्हिडिओवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची मालिकासुद्धा मी या चॅनलवरती प्रसारित केली आहे. आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन या विषयावरील MCQ अभ्यासावेत. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.